हॅलो फ्रेंड्स, कोरिएंडर लिव्ह किचनमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते। आज आपण एकदम झटपट स्वीट कॉर्नची कुरकुरीत भजी करणार आहोत। 15 मिनिटात ही भजी तयार होतात। यामध्ये आपण सोडा टाकणार नाही किंवा तेलाचे मोहनही टाकणार नाही, तरी सुद्धा आपली भजी एकदम कुरकुरीत होतात। चला तर मग स्वीट कॉर्नची भजी कशी करायची ते आपण पाहूया। स्वीट कॉर्नची भजी करण्यासाठी आपण ही दोन मोठी कणसं घेतलेली आहेत। आता ही दोन कणसं घेतलेली आहेत ती आपण बघा या पद्धतीने तुम्हाला दाखवते मी। आपल्याला सोलत बसायचं काहीच कारण नाही, या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची। दोन्ही कणस या पद्धतीने करून घेऊ। दोन्ही कणसाचे आपण दाणे काढून घेतले, बाउल मध्ये काढून घेऊ। हे दाणे आपण मोकळे मोकळे करून घेऊ। आपली भजी एकदम चवदार होण्यासाठी आपल्याला 3 लाल मिरच्या घेतलेल्या आहे, आपण तोडून टाकू। तुम्ही तिखट टाकलं तरी चालू शकता। 2 तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 1 अशी मोठी मिरची घेतलेली आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 8-9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। 5 आल्याचे तुकडे घेतलेले आहे। आता हे मिक्सरला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं। बघा हे आपलं वाटण तयार झालं, थोडं जाडसर वाटलं, काढून घ्या। याच्यात 1 मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तो टाकूया। 1 वाटीभर कोथिंबीर घेतलेली, 1 मिरची बारीक कापून घेतलेली आहे, ती टाकूया। अर्धा टीस्पून ओवा घेतलेला आहे, हातावर चोळून टाकू। 1 टीस्पून जिरे घेतलेले, जिरे आपण असेच अखंड टाकणार आहे। अर्धा टीस्पून हळद टाकणार आहे। स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि 2-3 चिमूट आपल्याला हिंग टाकायचं आहे। हे आपण मिक्स करून घेऊ चांगलं। सर्व मसाला आपण मकाच्या दाण्यांना चोळून घेतला आणि मकाच्या दाणे ज्या पद्धतीने कापले ना आपण, त्यामुळे काय होतं, काही अखंड राहतात, काही अर्धवट कापले जातात, त्यामुळे भाज्यांचं टेक्स्चर चांगलं येतं आणि चवही एकदम मस्त लागते। 1.5 कप बेसन पीठ घेतलेले आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेले। मकाच्या दाण्यांमध्ये हे आपण आता बेसन पीठ टाकूया। थोडं बाजूला ठेवते मी। तांदळाचं पीठ अर्धा कप घेतलं, थोडं बाजूला ठेवते मी, नंतर टाकू आपण गरजेनुसार। हे मिक्स करून देऊ आता। तांदळाचं पीठ टाकल्यामुळे काय होतं, आपली भजी एकदम कुरकुरीत होतात। सर्व साहित्य आपण हाताने मिक्स करून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकलं, आपण जे वाटण केलं होतं ना त्यातच ते पाणी टाकू आता। पाणी थोडं थोडंच टाकायचं आहे, कारण पटकन मग ते पातळ होऊ शकतं पीठ। बघा आता सर्व मिक्स केलं आणि मला वाटतं बाइंडिंगसाठी थोडं पीठ पाहिजे आपल्याला, मग हे पीठ आपण सर्व टाकून देऊ। मकाची कणसं तुमची लहान आहे मोठी आहे याच्यावर हे पीठ किती लागतं ते अवलंबून आहे। मी मोठी मोठी कणसं घेतलेली। तांदळाचं पीठ टाकून देऊ। 1.5 कप बेसन पीठ आणि अर्धा कप तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। थोडंसं पाणी टाकू आपण। आपल्या स्वीट कॉर्नच्या भाज्यांसाठी आपण 1 कप पाणी घेतलं होतं, अर्ध्या कपापेक्षा थोडं जास्त पाणी लागलेलं आहे आपल्याला। बॅटर दाखवते मी तुम्हाला कसं झालं। अशा पद्धतीचं बॅटर आहे बघा, दाणे दिसत आहे आपल्याला, पण त्यामुळेच आपली भजी एकदम मस्त होतात। अशा प्रकारचं बॅटर पाहिजे आपल्याला, पातळ नाही करायचं। असं बघा हे असं बॅटर आहे। तेल आपण मध्यम तापून घेतलं, जास्त गडगडीत तापवलं तर काय होतं, भजी आपली जळू शकतात, त्यामुळे मध्यम तापून घेतलेले आणि गॅस मिडियम ठेवलेला आहे आपण। नेहमीच्या भजीपेक्षा ही भजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करायची असतं, मग छान होतात। हात पाण्यात बुडून घेऊ आपण। आणि बघा हे आपण जे स्वीट कॉर्नच्या भजीचं मिश्रण तयार केलं ते आपल्याला अशी गोल नाही टाकायची, अशा पद्धतीनं पातळ करायची भजी। बघा दुसरं दाखवते बघा, लहान मोठी केवढी करू शकतात तुम्ही। हे बघा आता अगोदर टाकली होती ती
भजी उलट पुलट करू आपण. लो टू मिडियम गॅसवर तळायची आहे. भजी टाकताना गॅस कमी करायचा आहे, नाही तर मग काय होतं भजी आपली जळतात. मग अशा पद्धतीनं आपली भजी झालेली आता काढून घेऊ आपण. हे बघा एकदम मस्त रंग आलेला आहे. झूम करून दाखवतो मला. एकदम मस्त भजी झालेली आहे आपली. बघा एकदम क्रिस्पी होतात आपली भजी. बघा भजी या पद्धतीने अशी पसरून आपल्याला टाकायची. भजी टाकताना गॅस कमी ठेवायचा. अशी अशी टाकायची चापट. हे बघा क्लोजअप मध्ये दाखवतो तुम्हाला. एकदम क्रिस्पी होतात. तर मिरच्या तळून घेऊया. मिरच्या तळताना काय करायचं, त्याला चीर पाडून घ्यायची. सुरीने चीर पाडायची म्हणजे मग त्या उडत नाही आम्हाला. बघा मिरच्या तळून झाल्या आपल्या छान. बघा झटपट साधी सोपी आपली स्वीटकॉर्नची भजी तयार झालेली. आपली स्वीटकॉर्नची भजी एकदम क्रिस्पी झाली बघा. हे बघा मस्त होतात एकदम. दुसरं दाखवतो, तोडून दाखवतो तुम्हाला. बघा एकदम मस्त किती छान टेक्स्चर आलेलं आपल्या भाज्यांना. ही स्वीटकॉर्नची कुरकुरीत भजी तुम्ही नक्की करून पहा आणि तुमची भजी कशी झाली ते सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा छान आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.